सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे। ज्या प्रकारे दिशा सालियन प्रकरणात धाक दाखवला गेला त्याप्रमाणे सुशांतच्या प्रकरणातही झालं असेल अशी शंकाच राम कदम यांनी उपस्थित केली आहे। यावर सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केलाय, त्यामुळे तुमचा सीबीआयवर विश्वास नाही का असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केलाय। दरम्यान सीबीआयला चॅलेंज करण्याचा विषय नाही असं प्रत्युत्तर शंभूराज देसाई यांनी दिलंय। सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू, रिया चक्रवर्तीचा रोल आणि पुरावे नष्ट करण्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारचा काय कार्यभाग होता, या दोन्ही गोष्टी अध्यक्ष महोदय या नवीन एसआयटीच्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे। आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की दिशा सालियनची एसआयटी मार्फत चौकशी होते त्या प्रकरणाची। सरकारनं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सरकारनं पुरावे नष्ट केले का सुशांत सिंग राजपूतचे, त्याचा खरा गुन्हेगार कोण, खरा दोषी कोण याची चौकशी पुन्हा नव्यानं सुरू केली पाहिजे, ही आपल्या माध्यमातून माझी मागणी आहे आणि माननीय मंत्री महोदयांनी याचं उत्तर द्यावं। 3 वर्ष चौकशी केल्याच्या नंतर 2 दिवसापूर्वी त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर केला, त्यामध्ये त्यांचा सुसाईडच झाला असं आम्ही सगळ्या वर्तमानपत्रात वृत्तपत्रात वाचलेलं आहे। मग असं असताना सुद्धा आपण सीबीआयला अंडरमाइन करतोय का? म्हणजे केंद्र सरकारची जी आपल्या देशातली जी सगळ्यात मोठी क्राईम इन्व्हेस्टिगेशनची एजन्सी आहे त्याच्यावर राम कदम साहेब असतील किंवा अन्य सदस्य ज्यांनी आज म्हटलं किंवा स्वतः मंत्री महोदय असतील यांचा विश्वास नाहीये का? कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। हे सरकार जो कुणी कुठल्याही प्रकरणाशी नानाभाऊंना म्हणजे 5 वर्षापूर्वीचं असं काही नाही, 5 वर्षापूर्वी एखादी गोष्ट पुढे आली नसेल ती आज पुढे आली असेल म्हणून काही ती 5 वर्षापूर्वी दडून राहिली तशी दडून ठेवण्यात अर्थ नाही। यंत्रणेचा चौकशी अहवाल आल्यावर तो या ठिकाणी गृह विभाग त्याच्यावर निर्णय घेईल। जर आपण काही केलंच नसेल तर चौकशीच करू नका, ते जुनच आहे ते आता घेऊच नका असं म्हणण्यात अर्थ नाही। दूध का दूध पाणी का पाणी हे या सगळ्या प्रकरणांमधलं बाहेर येईल आणि हे सरकार जाणीवपूर्वक कुणालाही अन्याय कुणावरही करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।